नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. महाबळेश्वर वृक्षतोड प्रकरणी केवळ गुन्हे, कारवाई शून्य. निसर्ग आणि पर्यावरण दृष्ट्या संवेदनशील क्षेत्र असलेल्या आणि वारसा स्थळ म्हणून मान्यता मिळालेल्या महाबळेश्वर मधील गोल्फ क्लब मैदानालगत वृक्षतोड करणे, त्याचे पुरावे नष्ट करणे, उत्खनन आणि बेकायदा बांधकाम प्रकरण नुकतेच उघडकीस आलं. मात्र यास 8 दिवस उलटूनही केवळ गुन्हे दाखल करणे आणि बेकायदा बांधकाम पाडणे एवढीच कारवाई झाली आहे. या गंभीर प्रकाराची दखल घेत ठोस कारवाई करण्याची मागणी पर्यावरण प्रेमींमधून होत आहे. महाबळेश्वर मधील एका क्लबने गोल्फ मैदानालगतची वृक्षतोड, उत्खनन तसेच अनधिकृतपणे शेड व सुरक्षा भिंतीची उभारणी केल्याची तक्रार बॉम्बे एन्व्हायरमेंटल ॲक्शन ग्रुपचे प्रकल्प अधिकारी अनिल पंडित यांनी तहसीलदार व पालिकेकडे केली होती. यामध्ये वृक्षतोड झाल्यानंतर पुरावे नष्ट करण्याचाही प्रकार यामध्ये लक्षात आल्याचे तक्रारीत म्हटलं आहे. तक्रारीनंतर कारवाई न झाल्याने त्यांनी प्रांत अधिकाऱ्यांकडे गाऱ्हाणे मांडले. यानंतर प्रांत अधिकारी डॉक्टर योगेश खरमाटे यांनी स्थळ पाहणी केली. यामध्ये वारसा स्थळ असलेल्या या मैदानावर 300हून अधिक झाडांची बेकायदा वृक्षतोड, विना परवाना उत्खनन आणि अनधिकृत शेड उभारणीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.